11 दिवसीय या अदृष्ट परब्रह्मविद्या निरूपण सोहळ्याच्या आजच्या डोमेग्राम लीळा, या डोमेग्राम लीळाच्या या सत्रामध्ये याआधी आपल्या 136 पर्यंत डोमेग्रामचे लीळा झालेल्या आहेत आणि या डोमेग्राम लीळांच्या सत्रामध्ये आपण एकूण छिन्नस्थळीच्या बहुतांशी सगळ्या लीळा झालेल्या आहेत आणि छिन्नस्थळीहून आमचे स्वामीच्या डोमेग्रामकडे जातात त्या ठिकाणी गेल्यानंतरच्या पण लीळा आपल्या बहुतांशी झालेल्या आहेत. तर आजच्या या लीळेमध्ये आता इथून भट्टोबासा माहीम भट्टांच्या भेटी संदर्भातल्या लीळा म्हणजे माहीम भट्ट आणि स्वामी यांच्या संबंधित लीळा आहेत आणि त्या त्यांचे प्रश्न पण गहन आहेत आणि त्याच्यावर स्वामींचं जे विश्लेषण आहे, उत्तर आहे, निरूपण आहे ते सुद्धा गहन आहे. आपण या लीळा पूर्णपणे घेणार नाही आहोत, संक्षेपमध्ये घेणार आहोत. या लीळेंच्या समजण्यापर्यंत जेव्हा तुम्ही जाल म्हणजे तुमचं सगळे वचन पाठांतर होतील, त्याचे अर्थ पाठांतर होतील, काही निर्णय वगैरे तुम्ही अभ्यासाल तेव्हा या लीळा तुम्हाला समजतील. आता जरी मी तुम्हाला विश्लेषण करून सांगितलं तुम्ही ऐकाल बस तेवढ्या पुरतं राहील, परंतु तुम्ही कशातला ऐकताय, काय ऐकताय हे तुम्हाला कळणार नाही. आणि म्हणून आज उत्तरार्ध 137 क्रमांकाची लीळा आपण घेतोय या डोमेग्राम सत्रामध्ये. भिक्षाविधी तथा आटन विधी निरूपण, भिक्षाविधी आणि आटन विधीचं निरूपण स्वामी ते माहीम भट्टांना करतात. याआधी माहीम भट्टांनी स्वामींना विचारलं की अनुसरल्याची चर्या कशी असते आणि यावर आमच्या स्वामींनी त्यांना निरूपण केलेलं आहे की ते कशा पद्धतीने राहतात, निरसा, निरासा, निरश्रया वगैरे अशा प्रकारे. आता याचं सगळ्याचं विश्लेषण मी तुम्हाला सांगत बसतो तुमच्या डोक्यावरून ते जाईल, कारण की तुमचे वचन पाठांतर नाहीत आणि वचनांचे अर्थ पाठांतर नाही म्हणून. आणि यापुढे स्वामींनी सगळी वचनं सांगितलेली आहेत म्हणून ती आपण या ठिकाणी बोलत नाही आहोत. त्यानंतर पुढच्या लीळेमध्ये म्हणजे आता जी आपण लीळा घेतो त्याच्यामध्ये आटन आणि भिक्षाविधी विचारतात आणि माहीम भट्टी विनविले, जी जी आम्ही गोसाव्यांशी अनुसरवली तरी आम्हासी दिनचर्या निरूपावी जी. आम्ही स्वामींना अनुसरणार आहोत म्हणजे स्वामींच्या म्हटल्याप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आम्ही त्यावर चालणार आहोत. अनुसरणार आहोत म्हणजे गुलाबी आणि काळे कपडे घेणार आहोत असं नाही बरं का. अनुसरणार म्हणजे काय, अनुसरणाची व्याख्या काय केली देवानी, येत आधीन होईजे आणि येथोनी म्हणितले की जे, त्याला म्हणतात अनुसरण. आपल्याला असं वाटतं की आम्ही गुलाबी कपडे घातले की आम्ही दीक्षित जातो, नाही. उद्या तुम्ही डॉक्टरचे कपडे घातले नाही डॉक्टर होता का? लगेच तुम्ही कोणाचे ऑपरेशन करू शकता का? नाही. डॉक्टर हे कपड्याने नाही होत माणूस, हे आंतरिक शिकता तुम्ही. तुमच्याकडे तो संग्रह, ती जी सामुग्री आहे ती येते, त्याला म्हणतात डॉक्टर. मग त्या डॉक्टरनी कुठलेही कपडे जरी घातले तरी तो ऑपरेशन करू शकतो, तो इलाज करू शकतो. त्याला ते सफेदच कपडे घातले पाहिजेत अशातला भाग नाही. तसं या ठिकाणी अनुसरण तुम्ही घेत असाल तर कपडे हे तुम्हाला बदलावेच लागतील, हा तर भाग आहेच. परंतु कपडे बदलले म्हणजे आम्ही अनुसरलो असा जो गैरसमज आहे तो पहिले डोक्यातनं काढून टाका. तुम्ही जे देवानी सांगितलं ते आचरण करता याला म्हणतात अनुसरण. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की आम्ही गोसाव्यांशी अनुसरवणी म्हणजे आम्ही स्वामींना अनुसरणार आहोत म्हणजे आम्ही तुम्ही सांगितलेलं सगळं ऐकणार आहोत. तरी आम्हासी दिनचर्या निरूपावी जी, तर आम्हाला दिनचर्या म्हणजे अनुसरल्याची दिनचर्या काय असावी ते सांगा. स्वामी म्हणतात की परमेश्वरालागी रंग होवावे, परमेश्वरा लागी रंग झालं पाहिजे. आता बघा स्वामींचे 2 वचनं मी असे वचनं शोधून काढतो की स्वामींच्याच वचनांमध्ये विरोधाभास आहे. एकीकडे स्वामी काय म्हणतात, एकीकडे स्वामी काय म्हणतात. एकीकडे स्वामी म्हणतात की तुम्ही राजकुमारे आणि एकीकडे स्वामी म्हणतात तुम्ही रंका होवा. म्हणजे बघा काय ह्याच्यातलं भेद तुम्ही कसं काय, हे दोन्ही 2 टोक आहेत. एक राजकुमार असणं म्हणजे तो कुठे असतो आणि एक रंक म्हणजे तो कुठे असतो.
आम्हाला दोन्ही गोष्टी साधायच्या. स्वामींच्या या वचनामध्ये आम्हाला विरोधाभास जरी दिसत असला तरी हा विरोधाभास नाहीये. तुम्ही परमेश्वराचे राजकुमारच आहात, कारण की तुम्ही एक राजाच्या पद्धतीने चाललेले आहात. जो राजकुमार असतो ना, तो राजा जसा राहतो तसा राहावं लागतं त्या राजकुमाराला. तो राजकुमार जर का म्हटला माझा काही घोडेस्वारी शिकायची नाही, मला कंटाळा आला, नाही चालत. तो जर का म्हटला मला तलवारबाजी नाही शिकायची, चालत नाही. तो राजाचा पुत्र आहे तर त्याला सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजे, तर त्याला राजकुमार म्हणतात. राजकुमार कोणाला म्हणतात? जो राजाच्या जागेवर जाऊन बसणार आहे त्याला राजकुमार म्हणतात. जो राजाची जागा घेणार आहे, तो राजासारखा वागतो, त्याला राजकुमार म्हणतात. येण्याअर्थी आम्ही कोण आहोत? जर का देवाच्या पद्धतीने आम्ही चालत असू तर आम्ही राजकुमार आहोत. नाही तर उगाचच कधी कधी दंडो देताना लोक आम्हाला म्हणतात तुम्ही देवाचे राजकुमार आहात वगैरे वगैरे वगैरे. काही राजकुमार नाही, कारण आम्ही देवाने सांगितलेल्या पद्धतीने आम्ही चालत नाहीये. आम्ही कुठल्या अँगलनी राजकुमार झालो? फक्त साधूच लोक नाही, उपदेशी लोक सुद्धा, वास्तविक लोक सुद्धा राजकुमार ठरू शकतात. जर का त्या देवाने सांगितल्या पद्धतीने चालत असतील तर ते सुद्धा राजकुमार या पदामध्ये येतात. हे झालं अशा पद्धतीने. हे काय आहे? अदृष्टपर आहे, दिसत नाही. तुमचं राजकुमारत्व हे कोणाला दिसणार नाही आणि तुम्ही सुद्धा ते मिरवायचं नाहीये बरं का. तुम्ही राजकुमार कोणासाठी आहे? देवासाठी आहात. तुम्ही स्वतःसाठी राजकुमार नाही. तुम्ही कोण आहात? तुम्ही राजकुमार नाही आहात. तुम्ही फक्त आणि फक्त कोण आहात? भक्त आहात. देवाने सांगितलेल्या आज्ञेचं पालन करणारे आहात. आता एक टोक सांगतात परमेश्वर राजकुमार आहात तुम्ही, दुसरं टोक सांगतात की रंका होवावे. रंका होवावे म्हणजे काय? सगळं सोडून द्यायचं. रंक म्हणजे रंकवृत्ती असली पाहिजे तुमच्याकडे. तुमचं काही नसलं पाहिजे, आलिंबन रहित असलं पाहिजे, किंवा तुमच्याकडे तुमचं सगळं जरी असलं त्याच्यातनं आसक्ती रहित झालं पाहिजे. खूप लोक जे आहेत ते सगळं सोडून देतात, परंतु त्याच्यातली आसक्ती मात्र सोडत नाहीत. जसं काही लोक जे आहेत त्यांना डॉक्टर सांगतात हे खाऊ नका बरं का, ते खाणं बंद करतात. पण कुणी खात असलं की ते मानसिकरित्याने ते खात असतात. ते त्या पदार्थाकडे बघून बघून त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. म्हणजे हे काय आहे? पदार्थ सोडला पण आसक्ती सोडली नाही. बरोबर आहे. जसं ते अन्य लोक असतात, श्रावण महिना आला की ते मांसाहार खात नाही, एकदम भक्तिमय, परंतु ते फक्त पदार्थच खात नाही, पण त्यांची आसक्ती मात्र त्या पदार्थात असते. त्यांना असं होतं कधी एकदा ते महिना संपतो, श्रावण महिना कधी खायला मिळतं आम्हाला. म्हणजे आसक्ती त्याच्यामध्ये आहे. मी तर असं म्हणतो की तुम्ही पदार्थ पाहिजे तर खा, पण आसक्ती खाऊ नका. आसक्ती सोडून द्या. म्हणून तुम्हाला त्यागायचं असेल तर संसार त्यागू नका. संसारातली जी आसक्ती आहे ना ती त्यागा सगळ्यात पहिले. एकदा तुम्ही आसक्ती त्यागली की संसार त्यागल्यासारखाच आहे. तुम्ही एखाद्या जुन्या भिंतीला खेटून जर का नवीन भिंत बांधली, किती पक्की बांधा तुम्ही, एक विशिष्ट वेळानंतर ती भिंत आणि या भिंतीमध्ये एक क्रॅक येतो. ही नवीन भिंत त्या जुन्या भिंतीपासून लांब होऊन जाते. ती म्हणते तू जुन्या जनरेशनची आहे, मी नव्या जनरेशनची आहे, आपलं काही पटणार नाही. ते दोघी जणी वेगळ्या होतात. म्हणजे हे काय आहे? तो जे एकत्रीकरण आहे ते एकत्रीकरण कधीही होत नाही. कारण की काय आहे की आसक्ती नाहीये. ही नवीन भिंत जी आहे त्या नवीन भिंतीचं त्या जुन्या भिंतीशी आसक्ती नाहीये, त्याच्यामुळे ते वेगळ्या होतात. परंतु जर का नवीन जुनी भिंत ती बांधत असताना त्याची चाल ठेवली आणि मग नवीन भिंत हे केली तर कधी कधी ते जुळतात, कारण की त्यांची आसक्ती होते. म्हणून तुम्ही प्रपंच त्यागू नका, प्रपंचातली आसक्ती त्यागा. एकदा आसक्ती त्यागली की आपोआपच प्रपंच निघाल्यात जमाय. याच्यासाठी आपल्याला चण्याचं उदाहरण देता येईल. दृष्टांत पण सांगितलेला आहे की आधी चणे कसे असतात, मग तो त्यांना ओल देतो, मग ते त्याच्यामध्ये टाकून त्याला कढईमध्ये टाकून वगैरे त्या गरम वाळूमध्ये टाकून वगैरे असं करत करत काय होतं, त्या चण्याची जी टरफल आहे तरलवत होय, म्हणजे ते टरफल आपोआपच
वेगळं होऊन जातं, त्याचं वेगळं वेगळं तुम्हाला करावं नाही लागत. तसं आसक्ती एकदा सोडली की सगळं आपोआप सुटतं. तुमच्या सर्वांची आसक्ती होती आधी लहानपणी चॉकलेटसाठी सगळे लोक रडलेले तिथे बसलेले, ऐकणारे सुद्धा. परंतु आता तुमची त्या चॉकलेट मधली आसक्ती निघून गेली. आता तुमच्या खिशात पैसे असतात पण तुम्हाला काही जाऊन चॉकलेट तुम्ही कधी घेत नाही. पण असं काही आसक्ती नाहीये. लहान होते तेव्हा तुमचा आसक्ती होती, तर ही आसक्ती निघाली पाहिजे. आणि म्हणून हा रंकवृत्ती म्हणजे काय तेच आहे की परमेश्वरासाठी रंक व्हायचा आहे, परमेश्वरासाठी मागायचं आहे, परमेश्वरालाच मागायचं आहे आम्हाला. रंक होणे म्हणजे रंक व्यक्ती त्याला जे पाहिजे असतं तेच मागतो तो. रंक व्यक्ती ज्याच्याकडे सगळं आहे त्याला विचारा काय पाहिजे, तो म्हणेल पापड भाजा आणि लोणचं पण आणा. कारण की आपल्या ताटामध्ये सगळं आहे, आपण रंक नाही आहोत. पण जो रंक आहे तो रंक व्यक्ती ज्याला खायला मिळत नाही, तो उपाशी आहे, तो कधीच लोणचं आणि पापड मागणार नाही. त्याला विचार काय पाहिजे, मला थोडंसं चपाती काहीतरी भाकरी तुटका द्या. तो एक्स्ट्रा जे तोंडी लावायचे पदार्थ तो मागतच नाही. ह्याला म्हणतात रंक. रंक व्यक्ती ज्याला त्याला जे पाहिजे तेच तो मागतो. जेव्हा तुम्ही परमेश्वरासाठी रंक होता म्हणजे परमेश्वर नाहीये येण्याअर्थी तुम्ही गरीब आहात. तुम्ही गरीब कसे आहात, पैशाने गरीब नाही तुम्ही. मला एकदा परत सांगायचं, जे गरीब लोक आहेत ना त्यांनी असं डोक्यात ते भूत ठेवलेलं, आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे पैसे नाही आहात, हे सतत ते भोकत राहतात. परंतु लक्षात घ्या, तुम्ही पैशाने गरीब आणि श्रीमंत नसता कधी. तुमच्याकडे जर का परमेश्वर नाहीये तर तुम्ही नक्कीच गरीब आहात. तुमच्याकडे जर का परमेश्वर आहेत आणि तुमच्याकडे दुसरं काहीच नाहीये तर तुम्ही जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहात. सांगा बरं, आमच्या बाईसांकडे किती बँक बॅलन्स होता, किती घेऊन त्या स्वामींसोबत निघाले होते? काहीच नाही, फुटकी कवडी नव्हती बाईसांकडे. परंतु त्या जगातल्या अनंत कवड्यांचा मालक ते परमेश्वर होते त्यांच्यासोबत. ह्याच्यापेक्षा वेगळी श्रीमंती काय पाहिजे? आमचे आचार्य वटोबा सगळं संबळ होतं, म्हणजे सोबत गाठोडं होतं, ते सुद्धा आईकडे दिलं आणि तसेच निघाले, काहीच नाही सोबत. तरी सुद्धा ते श्रीमंतच आहेत, कारण स्वामी सोबत आहेत त्यांच्या. माहीम भट्टांसारखी व्यक्ती अरे स्वतःचं अंगावरचं जे चांगल्या उच्च प्रतीचं जे वस्त्र होतं ते सुद्धा एखादा देऊन टाकलं आणि त्याचं मळकं आणि ते वस्त्र घेतलं, वासला येणार, काहीच नाही त्यांच्याकडे स्वतःचं. जे होतं त्याचं सुद्धा गुळ आणि ते टोपली घेतली तेही संपवून टाकलं. पण श्रीप्रभू भेटले, सन्निधान भेटलं, आमचे स्वामी भेटले, ज्ञान भेटलं, ह्याच्यापेक्षा श्रीमंतीच काय आहे? लक्षात घ्या, कधी कधी पैसे भरपूर असतात परंतु बाकीच्या कुठल्याच गोष्टी नसतात, असंही असतं. आणि एखाद्याकडे सगळ्या गोष्टी असतात, त्याच्याकडे पैसा नसतो पण बाकी सगळ्या गोष्टी असतात. सगळे लोक त्याला बोलवतात, त्यांना बोलवा बरं का, त्यांना बोलव का, त्याच्याकडे कला आहे, त्याच्याकडे त्या सगळ्या लोकांमध्ये मिसळण्याची त्याच्याकडे कला आहे आणि सगळ्या गोष्टी कुशलतेने करण्याची कला आहे. कला, कौशल्य, निगुती सगळं आहे त्याच्याकडे आणि म्हणून त्यांना बोलवलं जातं. आमच्या स्वामींच्या शोधार्थ नित्यविधीमध्ये निघालेले आमचे जे साधू मंडळी आहेत त्यांच्याकडे काहीच नसतं, पायात चप्पल नसते, अंगावर फक्त एक जे कपडा आहे तोच, ते पण उपरणं टाकलेलं आहे, तेच धुवायचं, तेच नेसायचं आणि एक वेळा जेवायचं. सोबत पैसे नाहीत, काही नाहीत, काही नाहीत. पण जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती ती आहे, कारण की ते पैसे शोधायला, सोनं शोधायला निघालेली व्यक्ती नाही आहे, ती परीस शोधायला निघालेली व्यक्ती आहे. ज्याच्याकडे सोनं आहे तो श्रीमंत नाही, ज्याच्याकडे परीस आहे ना तो श्रीमंत आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबतीने आपण बघितलं पाहिजे की रंक होणं म्हणजे नेमकं काय. परमेश्वरासाठी जेव्हा तुम्ही रंक होता तेव्हा तुम्ही जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असता आणि ती श्रीमंती पैशाने वगैरे तोलताच येत नाही. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे पण तुम्ही जर का एखादा स्मरणनिष्ठ व्यक्ती बघितला ना की ते स्मरण करतात, डोळ्यातनं धारा येतात, लीळा आठवतात, इतकं सुंदर लीळा सांगतात, तुम्हाला असं वाटेल की आपल्याकडे एवढं सगळं असून सुद्धा आपल्याकडे स्मरण नाही आहे. तुम्ही स्वतःला एकदम गरीब समजणार आहे. ही कला आपल्याकडे नाही आहे, हे गुण आपल्याकडे नाही आहे. म्हणजे ही गोष्ट आहे. आपल्याला एखादा थोडासा आजार झाला तरी आपण थांबून जातो, पण आमच्या साधाईचा
स्वामी उदास आहेत म्हणून एवढं तिथून चालत चालत येतं, ही श्रीमंती आपल्याकडे नाही आहे. आपण देवासाठी काही वेळ बसू शकत नाही आहे आणि आमच्या साधाईसा कितीतरी अंतर चालून येण्याची तयारी दाखवतात. ही श्रीमंती साधाईसांकडे आहे, ती श्रीमंती आमच्याकडे नाही आहे. लीळाचरित्रामध्ये एक एक अशा श्रीमंत्या तुम्ही बघितल्या ना की आपल्याला कोणी सांगितलं निघा इथून जा, लगेच आपण निघून जाणार, बस नाही राहायचं आम्हाला मार्गामध्ये वगैरे वगैरे, लगेच आले भांडून आपण घरी. पण या ठिकाणी डांगरेशांना सांगितलं जा निघा इथून, गेले ना ते. त्यांना लक्षात आलं काय करायचं आहे ते त्यांनी केलं. ही श्रीमंती आपल्याकडे आहे का? नाही. ही श्रीमंती असली पाहिजे. हे रंकत्व आहे की देवाशिवाय काहीच नाही ना, आमच्याकडे जे आहे ते देवच. एखादी श्रीमंत व्यक्ती आत्महत्या करते कधी? जेव्हा त्याच्याकडे असलेलं सगळं डबघाईला जातं, बुडतो तो कर्जामध्ये, ज्याच्यामुळे कमावणार होतं तेच डुबलं, मग तो लगेच आत्महत्या कर, पण त्याच्याशिवाय माझ्याकडे काहीच नव्हतं. तसं देवाशिवाय माझ्याकडे काहीच नाहीये, ही रंकवृत्ती आहे. देव आहेच तरच मी आहे, देवा मी तुझा आणि तू माझं, बस ही श्रीमंती आहे. आणि म्हणून देवासाठी रंक होणं हे महत्वाचं आहे. आणि पुढे आमच्या स्वामींनी भिक्षा विधी सांगितलेला आहे. भिक्षा कशी मागायची, काय मागायची. आता ती वचनं जेव्हा भिक्षा मागण्याच्या तयारीमध्ये असाल किंवा भिक्षा कसं मागायची किंवा कशा पद्धतीने ती ग्रहण करायची, खायची, याच्या बाबतीमध्ये तुम्ही जिज्ञासक असाल किंवा आचरण करण्याच्या मनस्थितीमध्ये असाल, त्यावेळेला तुम्हाला त्या भिक्षाविधीची वचनं निरूपण केल्या जाते. परंतु त्याचं एक रिहर्सल जे आहे ते तुम्ही घरी करू शकता. की तुम्ही तुमच्या घरी असताना तुम्ही काय करू शकता, सगळं जे अन्न बनवलेलं आहे ते सगळं काला करून तुम्ही खाऊ शकता. मी असं खूप लोकांना सांगितलेलं आहे. खूप ग्रस्त मंडळी आपल्या घरी आठवड्यातनं एकदा हा विधी करतात. जे काही भोजन आहे ते भोजन सगळं एकत्र करायचं आणि खायचं. भाकरी बारीक करा, त्याच्यात भात, त्याच्यात भाजी, त्याच्यात सुकी भाजी, पापड, जे काय असेल, खीर असेल ते पण त्याच्यात टाका आणि सगळं मिक्स करून खा. म्हणजे हे काय आहे, एकत्र करून खायचं आहे. हे स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि आमचे जे स्वामींचे साधक वर्ग आहेत, जे भिक्षा मागवून वगैरे आठण वगैरे करतात, त्यांचं भोजन अशाच पद्धतीचं आहे, सगळं एकत्र करून खायचं. त्याच्यामध्ये पण थोडं तारतम्य आहे बरं का. सगळं एकत्र म्हणजे घेतलेलं सगळं एकत्र केलं जात नाही. भाकरी थोड्या वेळ वेगळीच ठेवल्या जाते, काही भाकरी भिजवल्या जाते भाजीमध्ये, काही भाकरी वेगळी ठेवली जाते. कारण की ही जर का भाकरी जास्त झाली तर ती टाकता येत नाही, संध्याकाळपर्यंत ती खराब होऊ शकते, त्याच्यामुळे दुसरी पण भाकर खराब होऊ शकते. म्हणून जी अधिक भाकरी आलेली असेल ती वेगळी ठेवल्या जाते. त्याच्यामध्ये पण खूपसे ज्ञान आहे भिक्षेच्या वचनांमध्ये पण. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक दिवस, आठवड्यातनं एक दिवस तुम्हाला असं करता येईल. आणि जेवताना कुठल्याही प्रकारची आवडी गोडी ठेवायची नाही. एकदा काला केला आणि तुम्ही ग्रहण करायला लागले की घासापाठी घास घ्यायचं. कारण की ते पूर्ण बारीक केलेलं असेल, जास्त चावावं लागत नाही. म्हणजे आमच्या स्वामींनी त्याच्यामध्ये पण आहारशास्त्र ठेवलेलं आहे, आरोग्यशास्त्र ठेवलेलं आहे की काला करून काय खायचं, कारण की तुम्हाला जास्त चावावं लागणार नाही आणि जे तुम्ही काला करून खाल्लं ते लगेच पचनसुद्धा होईल, तुमच्या शरीराला आरोग्याला त्रास होणार नाही. म्हणून ते काला करून खाण्याचा तो विधी. परत तुम्हाला कुठल्याही पदार्थ वेगवेगळे खाण्याची सवय ती तुटेल तुमची. वेगवेगळे पदार्थ खाण्यात जो वेळ जातो तो सुद्धा तुमचा वाचेल. आणि वेगवेगळे पदार्थ खाताना जी वेगवेगळी चव तुम्ही प्रत्येक वेळी अनुभवता ती सुद्धा तुमची काय होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रममान होणार नाही. असं काला करून खाण्यामागे एवढे सारे कारणं आहेत आणि म्हणून आम्ही महानुभाव काला करून खात असतो. अशा पद्धतीने हे भिक्षाविधीची काही वचनं आहेत, ती स्वामींनी या ठिकाणी निरूपण केली. स्वामी सांगता शुद्धा निवृत्ती कीजे, म्हणजे भुकेची निवृत्ती करा. फक्त आपण भुकेची नाही, आपण मनाची निवृत्ती करतो. मनाला आवडेल तेवढं आपण खातो आणि पोट भरतं म्हणून आपण थांबत असतो खूप वेळा, नाही तर मानसिक इच्छा तर अजून खायची असते आपली. तर स्वामींनी इथे सांगितलं शुद्धा निवृत्ती करा, फक्त भूक जाईल एवढं खा. हे जर का तुम्ही आचरण केलं तर तुम्हाला कधीही अपचन होणार नाही, ॲसिडिटी होणार नाही
आणि कुठल्याही प्रकारे पोटाचा त्रास तुम्हाला होणार नाही. क्षुधा निवृत्ती करा फक्त. स्वामींच्या एका वचनाचं पालन केलं तर आरोग्य, आहार आणि अध्यात्म तिन्ही गोष्टी साधल्या जातात. जेवी तर आवडी गोडी न व्हावी, जेवताना आवडी आणि गोडी नसावी, हे साधूंसाठी नित्यविधी करणार आहे. परंतु हे ग्रस्तांसाठी पण आहे. मुळात मी वचन बघताना ते साधूंसाठी आहे किंवा ग्रस्तांसाठी असं बघतच नाही. ते सरसकट सगळ्या जीवांसाठी ज्यांना देव प्राप्त करायचे. इथे जेवीत आवडी गोडी न व्हावी, ही भाजी चालत नाही, अशी भाजी चालत नाही, तशी भाजी चालत नाही, भाकरी आवडत नाही, कोणाला हे आवडत नाही, कोणाला ते आवडत नाही, कोणाला शिळ आवडत नाही, अशा प्रकारची आवडी गोडी नसली पाहिजे जेवणामध्ये. जे आलं ते खाल्लं पाहिजे. पात्री पडिले भोजन कीजे, जे आलं ते खा. बनवणाऱ्याला त्रास नाही, खाणाऱ्याला पण त्रास नाही. मी कोणाकडे जेवायला जातो म्हणजे बाबा भाजी कुठली खाता तुम्ही? म्हटलं सगळ्या भाज्या खातो. सगळ्या भाज्या, कारल्यासकट सगळ्या भाज्या बनवा, काही बनवा, सगळं खातो मी. बनवणाऱ्याला काय डोक्याचा ताणच निघून जातो की बाबा सगळं भाजी खातो. कधी कधी आमच्याकडे कोणी आलं की ते आम्ही हे खात नाही, ते खात नाही, ते खात नाही. आता मला ती सवय नाही आहे. मी सगळ्या म्हणजे आधीपासूनच आम्ही सगळ्याच भाज्या खातो. मार्गामध्ये पण तसंच असायचं. म्हणजे संवत्सरला तर असं की बाजूच्या व्यक्तीच्या ताटामध्ये जर का भाजी वाढताना आम्हाला कळायचं की कसली भाजी आहे, तोपर्यंत सरप्राईज असायची भाजी आमच्यासाठी. म्हणजे जे आलं ते खायचंच आहे, तुम्हाला दुसरं ऑप्शनच नाही आहे. हे पात्री पडिले भोजन कीजे की, आणि आवडीत गोडी न व्हावी. सगळं एकत्र काला केला एकदा की सगळ्याच गोष्टीमध्ये गोडी येते, आपोआप येते. तुम्ही कधीतरी काला करून बघा आणि मग देवाच्या वचनाचं तुम्हाला महत्त्व पडेल. या ठिकाणी भिक्षे ये, शिळे ये, सदन ये, कदन ये, रेंदा ये, चेंदा ये, म्हणून तुम्हा घृणात्याग होवावा. म्हणजे जे आलं ते खायचं, घृणात्याग होवावा. मी मागेही सांगितलं, संवत्सरचे मोठे बाबांनी आमच्याकडनं हे सगळं आचरण करून घेतलं. मामाजींनी हे सगळं आचरण करून घेतलं आमच्याकडनं. न कळत आचरण झालं ते. म्हणजे एक भाजी 3 टाईम खायची, म्हणजे याच्यात शिळं आलं म्हणजे ताजं आलं. संध्याकाळी खायची म्हणजे शिळं आलं. आणि जर का ती भाजी विटली तर त्याचे उद्या धपाटे यायचे, म्हणजे त्याच्यात सगळंच आलं, कदन आलं. सदन म्हणजे चांगलं अन्न, ताजं अन्न. कदन म्हणजे शिळं अन्न किंवा विटलेलं अन्न. रेंदा चेंदा किंवा निरसे विरसे, नीरस म्हणजे त्याच्यात रसच राहिला नाही काही. तुम्ही गरम चपाती खा, गरम भाकरी खा, तुम्हाला त्याच्यात रस येईल. तुम्ही नुसती पण भाकरी खाऊन जाल, तव्यावरची एकदम गरम गरम भाकरी टाकली ताटात तर काहीच तुम्हाला त्याच्यासोबत घ्यायची गरज नाही, तशीच खाल तुम्ही. हे आहे रस. परंतु ती भाकरी उद्या परवा जर का कशी होते, निरस, तुम्हाला खायची इच्छा होत नाही. वास्तविक शिळी भाकरी चांगली लागते खायला. परंतु आपल्याला शिळं पदार्थ म्हटलं की खाण्यामध्ये आपला रस राहत नाही किंवा कधी कधी त्या पदार्थातला रस निघून जातो. हे निरसे विरसे, विरसे म्हणजे त्याच्यातला रस बिघडून गेलेला आहे, त्याच्यामध्ये विटले पण आलेलं आहे. तर ते सुद्धा तुम्हाला खाता आलं पाहिजे. आम्ही त्यावेळेस ते विटलेल्या भाजीचे धपाटे पण खाल्ले गेले आमच्याकडनं. आणि वास्तविक ते आले आणि आम्हाला ऑप्शन नाही अशातला भाग नाही. भाकरी पण असायच्या, ज्यांना घ्यायचं त्यांनीच घ्या, घ्यायचं नाही त्यांनी नका घेऊ, असं असायचं. परंतु ते खाल्ले जायचे आणि ते चांगले सुद्धा लागायचे. मला विशेषतः वाटते की विटलेली भाजी असं वास आला की ते आपण बाजूला ठेवून देतो. तोंडात जर का भाजी खाल्ला आपण एक घास आणि लक्षात विटलेला आहे, कदाचित तो तोंडातला घास पण आपण जाऊन थुकून येतो. हे एक आपल्या घरी आपल्याला असं होतं. आणि मार्गामध्ये तिथे विटलेल्या भाजीचे धपाटे, मला अजून सुद्धा तो प्रश्न पडतो, ते कसं काय खाल्ल्या जायचं, कसं काय खाल्लं गेलं ते. हे आहे आचरण. म्हणजे ते बाबांनी नकळतपणे आमच्याकडनं ते करवून घेतलं. हे काय आहे, अशा प्रकारे तुमच्या भिक्षे म्हणजे तुमच्या जेवणाचा जो प्रश्न आहे, सगळ्यांचा हाच प्रश्न. एक तर जेवणाचा प्रश्न येतो आणि जेवणामध्ये काय बनवायचा हा प्रश्न येतो. आम्ही कोणाकडे गेलो की ते मला विचारतात, बाबा काय बनवायचं जेवणाला. मी त्यांना म्हणतो, मला शास्त्रामधला किती कठीण प्रश्न विचारा, मी त्याचं कसं तरी उत्तर तुम्हाला देईल. पण सगळ्यात कठीण प्रश्न तो हा असतो की काय बनवायचं. आता आम्हाला जर का तुम्ही विचारलं काय बनवायचं आणि आम्ही सांगणार असं करा, हे अमकं बनवा, मस्त त्यात तेलाची फोडणी द्या वगैरे, आणि आम्हाला देव सांगतात की आवडी गोडी न व्हावी, म्हणजे
तुम्हाला जेवत असताना आवडी गोडी तुमच्या ह्याच्यात असलं नाही, जे असेल ते बनवा, जसं असेल ते बनवा. फक्त पथ्य पाणी आणि परिच्छेद केलेला असेल कुठल्या पदार्थांचा तर त्याच्याबद्दल माहिती द्यावी लागते, की आम्ही गोड खात नाही, तेलकट खात नाही, तळीव खात नाही, याची माहिती द्यावी लागते. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न जेवणाचाच येतो. तर त्या ठिकाणी स्वामींनी सांगितलं सरसकट सगळा आहार घ्या, सरसकट सगळं जेवा, ताजं खा, शिळं खा, विटलेलं खा, तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही आणि तुमची कोणाला अडचण होणार नाही. तुम्ही जे दिलं ते खाता आणि मोकळं होता. यानंतर हे भिक्षान्न की हे पवित्राचे पवित्र की, म्हणजे हे जे भिक्षा मागितलेली अन्न आहे ते फेकायचं नाही. आम्हाला मामाजींनी याच्याही पुढचं सांगून दिलं. आता आपण 4-5 घरी जाऊन भिक्षा मागू, तिथं भिक्षा आहेच. मामाजी म्हणाले की आता तुम्ही विद्यार्थी दशेत आहात, आता तुम्हाला त्या भिक्षेची जी काही तालीम आहे तुम्हाला आता मार्गात करायची आहे, की मार्गामध्ये जे काही अन्न तुम्हाला मिळतं आहे, ताटामध्ये वाढल्या जातं आहे, भिक्षा म्हणून खा. ते जसं वाढतं तसं घ्या. कारण की वाढणारा व्यक्ती तुम्हाला नुसतं पाणी पाणी रसा रसा तरी तरी नाही देणार. त्यांना काय करायचं आहे, त्यांना सांगितलेलं आहे ढवळून वाढायचं, त्याच्यात घट्ट पातळ तरी सगळं येतं. पण आम्ही मागताना घट्ट नको पाहिजे, कडधान्य तर घट्ट नको, फक्त रसाच पाहिजे, की आता तरी टाका. म्हणजे अशा प्रकारची आवडी गोडी. पण तसं नाही, स्वामी सांगतात की सगळंच खाल्ल्या गेलं पाहिजे, सगळ्याच पद्धती. तेथे मग तुम्हाला आवडी गोडी हा प्रकार त्याच्यामध्ये असता कामा नये. आणि हे पवित्राचे पवित्र की, म्हणजे आता तुम्ही जेव्हा घरी पण जेवता, आता ग्रस्तांसाठी पण ते वचन तुम्ही ग्रस्त याच्यामध्ये पण आचरू शकता, की तुमच्या आवडीची भाजी नसेल बनवली तर तुम्ही रागवायचं नाही, भांडायचं नाही, जेवण हे नाही करायचं, इग्नोर करायचं नाही जेवणाला. जे दिलंय ते घ्यायचं आणि खायचं. हे जर का तुम्ही आत्ता आचराल तर मग तुम्ही पुढे जाऊन मार्गात तुम्ही जाऊन तिकडे वेल सेट होऊ शकता. किंवा मार्गात तुम्ही राहिल्यानंतर जेव्हा भिक्षेला जाल तेव्हा आता तिथे भाजी वाढताना त्यांना तुम्ही म्हणू शकत नाही कारल्याची भाजी आहे का, मग नका वाढू, असं नाही म्हणू शकत तुम्ही. घ्यायची आहे तुम्हाला, सवय होते. जीव जैसा संगी ठेवीजे तैसा ठाके, जशी सवय लावाल तशी तुमची सवय होते. मला नव्हतं जमत कडू खायला, म्हणजे मी एखादी डॉक्टरने दिलेली गोळी घेताना मला इतकं उलटीसारखं व्हायचं, इतकं उमासा व्हायचा, मला ते कडू मला बिलकुल जमत नव्हतं. आता मी एका कारल्याचा रस काढून तो आरामात, आपण जर सरबत पितो तसं मी आरामात पितो, मला काही नाही वाटत. कडू एकदम पितो. का पितो मी? कारण की मी ते बघितलं की देव सांगतात की जीव जैसा संगी ठेवीजे तैसा टाके, जशी सवय लावाल तुम्ही लागेल. मग मी आता कडू प्यायची सवय करून बघतो, लागते का बघूया. देवाने सांगितलं खोटं नाही, आणि ती केली सवय तर सवय लागता लागता लागली सवय मला. तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये राहाल तशी सवय तुम्हाला लागते. आणि म्हणून स्वामींनी इथे सांगितलं की पूर्ण अनुसरल्याची चर्या या ठिकाणी स्वामी सांगतात. आणि मग माहीम भट्टांनी ते ऐकलं, स्वामींनी ते निरूपण केलं, माहीम भट्टांनी ते ऐकलं. मग गावा जाऊन अनुसरले, आणि मग ते गावाला गेले आणि मग ते अनुसरले. त्याचा तो वृत्तांत आपण मागे घेतलेला, ते कसे अनुसरले वगैरे काय. श्री प्रभूंच्या अवतार दिनाच्या दिवशी सुद्धा आपण थोडासा त्याच्या एक धावतं त्यांचं जो परिच्छेद आहे किंवा त्यांचा जो काही त्याग आहे त्याच्याबद्दल आपण बघितलेलं होतं. तर आजच्या या सत्रामध्ये 11 दिवसीय हे निरूपण आपण करतो आहोत. आणि त्याच्या पहिल्या सत्रामध्ये आज आपण डोमीग्रामीच्या लीळा या पदामध्ये आपण उत्तरार्ध 137 क्रमांकाची जी लीळा आहे त्याच्यामधले भिक्षा विधी तथा आटन विधी माहीम भट्टांना स्वामींनी सांगितलं आहे. त्याचं आपण थोडक्यात मराठीमध्ये विश्लेषण बघितलं, त्यातली वचनं आपण जास्त वाचली नाही. तर आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी थांबूया. दंडवत हो.